रक्षाबंधन म्हणजे नारळाच्या वड्या तर आपण करतोच. मग आज फ्लेवर्ड नारळाच्या वड्या करूयात का? त्यासाठी एक नारळ फोडून त्यातलं ओलं खोबरं घेऊया. त्याच्या पाठचा भाग सुरीने काढून घेऊयात. त्याच्यामुळे आपल्या वड्या दिसायला खूप सुंदर दिसणार आहेत. तुम्ही खोबरं खवून घेऊ शकता किंवा पाठचा भाग सुरीने काढून खिसणीने बारीक खिसून घेऊ शकता. ही स्टेप खूप महत्त्वाची आहे, नाहीतर आपल्या वड्यांना चांगला रंग येणार नाही. आता आपल्याकडे पांढरं शुभ्र खोबरं आहे. त्याचे छोटे छोटे तुकडे करायचे आणि मिक्सरमध्ये पल्स मोडवर वाटून घ्यायचं. जवळजवळ 1 वाटी खोबरं आपल्याला भेटतंय. आता एक कढई किंवा पॅन घ्यायची. शक्यतो नॉनस्टिक घ्यायचं, म्हणजे खोबरं कढईला चिकटत नाही. नसेल तर जी असेल ती घेतली तरी चालेल. आता अर्धा चमचा तूप घ्यायचं. त्यात खवलेलं खोबरं घालून 1 मिनिटभर परतून घ्यायचं. मग त्यात 1 वाटी दूध घालायचं आणि दूध आटेपर्यंत मध्यम गॅसवर परतत राहायचं. याच्यासाठी पसरट असं भांडं घ्यायचं, म्हणजे ती प्रोसेस लवकर होते. या स्टेजला मिश्रण कोरडं होऊ द्यायचं नाही. थोडंसं सैलसरच ठेवायचं. आता मिश्रण एकत्र करून त्याचे 2 भाग करायचे. एक भाग एका वाटीमध्ये काढून घ्यायचा. हे याच्यासाठी की आता आपण 2 फ्लेवरच्या नारळाच्या वड्या करणार आहोत. पहिले आपण पायनॅपल फ्लेवरच्या वड्या करून घेऊयात. आता कढईतल्या दुसऱ्या भागात 2 चमचे पायनॅपल क्रश घालायचे. मिश्रण व्यवस्थित मिसळून घ्यायचं. त्यात चिमूटभर मीठ घालायचं. लागल्यास अजून 1 चमचा पायनॅपल क्रश घालायचा. 1 ते 2 थेंब पायनॅपल इसेन्स घालायचं. मिश्रण व्यवस्थित मिसळून घ्यायचं. पायनॅपल क्रशचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. हो, पण 3 चमच्यांच्या वर घालायचं नाही, नाहीतर वड्यांना बाइंडिंग येणार नाही आणि वड्यांचे कापही होणार नाहीत. 1 ते 2 चमचे साखर घालायची. पायनॅपल क्रशमध्ये साखर असतेच, त्यामुळे साखर जरा बेताने घालायची आणि बाइंडिंगला लागेल तितकी घालायची. मिश्रण व्यवस्थित मिसळून घ्यायचे. 2 ते 3 मिनिटे परतायचे आणि तुपाने ग्रीस केलेल्या प्लेटमध्ये काढून घ्यायचे. मिश्रण व्यवस्थित प्लेटमध्ये पसरून घ्यायचं. तुम्हाला पाहिजे त्या आकारामध्ये आणि हवे त्या जाडीप्रमाणे पसरवून घ्यायचं. मी साधारण 1 सेंटीमीटर जाडीचं ठेवलं आहे. आता हे मिश्रण सेट होण्यासाठी ठेवून देऊयात. तुम्ही ते फ्रीजमध्येही ठेवू शकता. जनरली आपण जेवढं खोबरं घेतो तेवढीच साखर घेतो, पण इथे आपण पायनॅपल क्रश वापरत आहोत, त्यामुळे आपल्याला साखरेचे प्रमाण थोडे कमी लागतं. आता वाटीत काढलेलं खोबरं पॅनमध्ये घ्यायचं आहे. त्यात अर्धा चमचा बारीक किसलेलं बीट घालायचं. तुम्हाला जर गडद रंग हवा असेल तर बीट 1 ते 2 चमचे घेऊ शकता. मिश्रण व्यवस्थित मिसळून घ्यायचं आहे. त्यात 4 ते 5 चमचे साखर घालायची. साधारण जेवढं खोबरं आहे तेवढीच साखर घ्यायची. जास्त गोड नको असेल तर एखादा चमचा कमी घेऊ शकता. त्यात 2 ते 3 थेंब रोज इसेन्स घालायचं आणि चांगलं मिसळून घ्यायचं. मिश्रण बाइंड होईपर्यंत परतून घ्यायचं. साधारण 5 ते 7 मिनिटे लागतात. आता हे मिश्रण तुपाने ग्रीस केलेल्या प्लेटमध्ये काढायचं आणि व्यवस्थित पसरवून घ्यायचं. स्पॅच्युलाने व्यवस्थित एकसारखं पसरून घ्यायचं आणि सेट होण्यासाठी ठेवून द्यायचं. तुम्ही हे फ्रीजमध्येही ठेवू शकता. आता पायनॅपल क्रश असल्यामुळे पायनॅपल फ्लेवरच्या नारळाच्या वड्या ह्या थोड्या मस्त मऊ होतात, कारण त्यात साखरेचे प्रमाण थोडं कमी असतं. त्यामुळे ते पूर्ण थंड झाल्यावर आणि सेट झाल्यावरच कापायचं. शक्यतो फ्रीजमध्ये ठेवा, म्हणजे त्याचे कापही व्यवस्थित निघतात.
रोज फ्लेवरचे मिश्रण तुम्ही बाहेरही ठेवू शकता किंवा फ्रीजमध्येही सेट करायला ठेवू शकता. त्यात आपण कुठलाही क्रश वापरला नाही, त्यामुळे ते सहजच सेट होतं. रोज फ्लेवरच्या वड्याही थंड झाल्यावर आणि सेट झाल्यावर कापून घ्यायच्या. मुलांनी काही धीर धरला नाही, त्यामुळे मी पायनॅपल फ्लेवरच्या वड्या थोड्या वेळातच कापायला घेतल्या, म्हणून त्या थोड्याशा डिसइंटिग्रेट झाल्या आहेत. मी इथे बाईट साईजचे छोटे छोटे काप केले आहेत. तुम्हाला हव्या तशा साईजच्या आणि शेपचे तुम्ही काप करू शकता. दोन्ही फ्लेवर्सच्या नारळाच्या वड्या टेक्स्चर, रंग आणि फ्लेवर्स दिसायला खूप सुंदर आणि चवीलाही एकदम छान लागतात. नक्की करून बघा आणि मला नक्की कळवा. अशाच प्रकारे रोज फ्लेवरच्या नारळाच्या वड्याही सेट झाल्यावर कापून घ्यायच्या. याही मी छोट्या छोट्या बाईट साईजमध्येच कापल्या आहेत. हे बघा, सेट झाल्यावर किती व्यवस्थित कापल्या जातात आणि व्यवस्थित कापही निघतात. तुम्ही टेक्स्चरही बघू शकता. आपण उलथण्याने काढूयात आणि वड्या मोकळ्या करून घेऊयात. बघू शकता तुम्ही कशा प्रकारे त्याचे काप पडत आहेत. नारळाच्या वड्या प्लेटमध्ये काढून पिस्त्याच्या कापांनी किंवा चुऱ्याने गार्निश करा. हे बघा, दोन्ही पण फ्लेवरच्या वड्यांचे टेक्स्चर तुम्ही बघू शकता. अतिशय सुंदर, मऊ, लुसलुशीत आणि बाइंडिंग असलेल्या. रेसिपी आवडली असल्यास नक्की करून बघा आणि मला नक्की कळवा. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.